बघा, बॅटल ऑफ प्लासीच्या आधी आता आपण पाहिलं की इंग्रजांना संपवलं त्यांनी. इंग्रजांना जे आहे ते तिथे फ्रेंचांना संपवलं इंग्रजांनी. इंग्रज ईस्ट इंडिया कंपनीने जे ते फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीचा पराभव केला कधी 1760 ला. त्याच्याच दरम्यान जे आहे ते पॅरलली एक घटना घडत होती. प्लासीची लढाई जी आहे ती 1757 ला झाली. 1757 ला झाली. ती काय अचानक झालेली नव्हती. त्यामागे इंग्रज आणि नवाब सिराजुद्दौला यांच्यातील वाढता तणाव जो आहे तो महत्वाचा तिथे कारण होता. बघा, आता एप्रिल 1756 मध्ये 1740 मध्ये मी तुम्हाला सांगितलं ना की मुघलांचं औरंगजेबानंतर जे आहे ते प्राबल्य कमी होत गेलं. मुघल साम्राज्य जे ते पतनाला लागलं. मग त्यामध्ये 1717 ला तिथे फरमान दिले गेले इंग्रजांना किंवा स्थानिक राजे जे आहे ते तिथे स्थानिक सरदार जे होते मुघलांनी नियुक्त केलेले, मुघलांनी अपॉइंट केलेले, ते त्यांचं सैन्य वाढण्यास सुरुवात झाली किंवा सत्तेचं केंद्रच जे आहे ते दुभंगायला लागलं. त्यामुळे स्थानिक राजांना तिथे पाठबळ मिळालं आणि त्यांनी सत्तेविरुद्ध, ज्या केंद्रीय सत्तेविरुद्ध म्हणजे मुघलांविरुद्ध बंड पुकारण्यास सुरुवात केली. व त्याचाच एक भाग म्हणून 1740 ला त्यावेळेस मुघलांचा बंगालमधील सरदार तो कोण होता? अलीवर्दी खान. अलीवर्दी खान, मुघलांचा बंगालमधील सरदार अलीवर्दी खान, त्याने मुघलांविरुद्ध तिथे बंड पुकारलं. अलीवर्दी खानने जे आहे ते मुघलांविरुद्ध तिथे बंड पुकारलं आणि 1740 ला जे आहे ते बंगालचा स्वतंत्रपणे कारभार हाकण्यास तिथे सुरुवात केली त्याने. येस, बंगालचा कारभार स्वतंत्रपणे चालवण्यास सुरुवात केली मुघलांच्या व्यतिरिक्त जाऊन. मग अलीवर्दी खानचा 1756 मध्ये तिथे मृत्यू झाला. त्याच्यानंतर त्याचा नातू सिराजुद्दौला हा तिथे वारस होणार होता. पण जे आहे तिथली बेगम आणि शौकत जंग यांचा त्याला विरोध होता. जे सत्ता संघर्ष जो आहे तो तिथे चालू होता की आता नवाब कोणाला करायचं. ठीक आहे, अलीवर्दी खान ज्याने बंगालचं जे आहे ते नवाब सिस्टीम किंवा तिथला जो सरदार होता तो तर गेला, पहिला जो नवाब होता. पण त्याच्यानंतर त्याचा नातू जो आहे तो सिराजुद्दौला त्याचा वारस होणार होता. वारस जो होता तो बंगालचा नवाब होणार होता. पण तिथल्या स्थानिक दरबारातल्या स्थानिक लोकांचा विरोध असल्यामुळे इंग्रजांनी आहे तो तिथे हस्तक्षेप करण्याचा निर्णय घेतला. इंग्रजांना वाटलं की ठीक आहे, आता इथे परत एकदा दरबारातील सत्ता संघर्ष उदयास येतोय व त्यातून आपण आपला स्वार्थ जो आहे तो तिथे साधून घेऊ शकतो किंवा बंगालमध्ये आपण आपली जी पाळंमुळं आहे ती तिथे जे आहे प्रस्थापित करू शकतोय. बघा, मग तिथे इंग्रजांनी जो आहे तो सिराजुद्दौलाला नवाब बनण्यास मदत केली. इंग्रजांनी हे जे दरबारातले होते बेगम आणि शौकत जंग यांना मदत केली. त्यामुळे जो तो तिथे सिराजुद्दौला इंग्रजांवर तिथे संतप्त झाला. सिराजुद्दौला जो की वारसदार होता अलीवर्दी खानचा, त्याला नवाब बनण्यापासून जे आहे ते इंग्रजांनी देखील आणि जे दरबारातले इतर जे बाकीचे सरदार होते त्यांनी विरोध केला. त्यामुळे सिराजुद्दौला इंग्रजांवर संतप्त झाला. आणि त्यातून काय झालं ना की अजून दुसरं कारण काय होतं, हे एक झालं कारण सिराजुद्दौलाचं इंग्रजांवर संतप्त होण्याचं. दुसरं कारण काय, तर दस्तक किंवा पास आपण याला म्हणू शकतो. पास, कंपनीचे अधिकारी जे ते खासगी व्यापारासाठी पास वापरू लागले. आता बंगालमध्ये जे आहे ते ब्रिटिशांना व्यापार करण्याची परवानगी आधीच मिळालेली होती, पण ती कंपनीसाठी होती. आता कंपनीचे अधिकारी खासगी व्यापार देखील करत होते, इंडिव्हिज्युअली देखील व्यापार करत होते. त्यातून काय होत होतं, नवाबाच्या तिजोरीचं मोठं नुकसान होत होतं. त्यामुळे तिथे देखील सिराज उद्दौला जो होता त्याचा संताप झाला. त्याने जो तो ब्रिटिशांना तिथे विरोध केला. नंतर किल्ल्यांची तटबंदी, त्यावेळेस ब्रिटिशांनी जे तिथे किल्ले बांधले त्यांची देखील तटबंदी करण्यात आली. सिराजुद्दौलाने तटबंदी थांबवण्याची आज्ञा दिली. ती फ्रेंचांनी पाळली, पण इंग्रजांनी जो तो स्पष्ट नकार दिला. त्यामुळे सिराजुद्दौलाला असं वाटलं की ब्रिटिश जे आहे ते आपल्या आज्ञेचं पालन करत नाहीत. आपल्या आज्ञेचं पालन न केल्यामुळे जो आहे तो आपल्या सार्वभौमत्वाला, आपल्या सॉव्हर्निटीला थेट आव्हान जे आहे ते इंग्रजांकडून तिथे दिलं जात आहे. व ते देखील एक महत्वाचं कारण होतं प्लासीच्या लढाईचं. आपण काय बघतोय तर कारण बघतोय. पहिलं कारण कोणतं, तर जे सिराजुद्दौला त्याला गादीवर बसण्यापासून ब्रिटिशांनी दिलेला नकार, तिथे त्याचा जो आहे तो संतप्त झाला
नंतर दस्तकाचा गैरवापर, व्यापारासाठी जे ते ब्रिटिशांचे खाजगी अधिकारी जे होते ते वापरत होते. नंतर किल्ल्यांची तटबंदी जी आहे ती इंग्रजांनी स्पष्टपणे करण्यास नकार दिला आणि अशी छोटी मोठी काही प्रकरणं होती. तर नवाबाचा शत्रू जो होता कृष्णदास, तो नवाबाचा खजिना, सिराजुद्दौलाचा खजिना घेऊन पळाला. इंग्रजांनी त्याला म्हणजेच नवाबाच्या शत्रूला आश्रय दिला आणि त्याला परत करण्यास नकार दिला. तर अशा प्रकरणांमुळे जे आहे ते तिथे इंग्रज आणि सिराजुद्दौला यांच्यामध्ये संघर्ष वाढत गेलेला आपण बघू शकतो. तर ही जी आहे पार्श्वभूमी ती बॅटल ऑफ प्लासीसाठी कारणीभूत होती. बघा, मग त्यामध्ये कलकत्त्यावर आक्रमण केलं गेलं. कलकत्त्यावर आक्रमण झालं. कोणी केलं ते आक्रमण? तर जून 1756ला इंग्रजांच्या उद्दामपणामुळे सिराजने कलकत्त्यावर हल्ला केला. कलकत्त्यावर तिथे फोर्ट विल्यम होतं. फोर्ट विल्यम म्हणजे इंग्रजांचं तिथे वखार होती किंवा वसाहत होती किंवा व्यापारी केंद्र होतं. इंग्रजांच्या त्या व्यापारी केंद्रावर सिराजुद्दौलाने तिथे हल्ला केला. इंग्रज अधिकारी जो आहे तो तिथे पळाले. सिराजने कलकत्ता जिंकले आणि नाव बदलून जे ते अलीनगर त्याचं नाव ठेवण्यात आलं. नंतर तिथे एक घटना घडली, अंधार कोठडीची घटना, ब्लॅक होल ट्रॅजेडी. आता काही इतिहासकार याला दुजोरा देतात, ही घटना घडलेली आहे. काही इतिहासकार याला जे आहे ते तिथे ती घटना अशी घडलीच नाही अशा प्रकारे तिथे सांगत असतात. बघा, इतिहासकार हॉलवेलनुसार 146 इंग्रज कैद्यांना एका छोट्या खोलीत जे ते तिथे कोंडलं गेलं. दुसऱ्या दिवशी त्यामध्ये केवळ 23 जण जिवंत राहिले. यामुळे मद्रास येथील इंग्रज जे ते तिथे पेटून उठले. सिराजुद्दौलाने जे कलकत्त्यावर आक्रमण केलं आणि इंग्रजांना तिथून हाकलून लावलं, तर त्याचाच एक भाग म्हणून 146 इंग्रज लोकांना, युरोपियन लोकांना तिथे एका छोट्याशा 14x10च्या खोलीमध्ये त्याने तिथे अडकवून ठेवलं आणि तिथे गुदमरून जवळजवळ ऑलमोस्ट फक्त 23 जणच त्यातून जिवंत राहिले. बाकीचे लोक जे ते मरण पावले. त्यामुळे इंग्रजांचा तिथे सिराजुद्दौलावर संताप झाला किंवा अशा घटनेने जे आहे ते तिथे सिराजुद्दौलावर कारवाई केली पाहिजे किंवा बंगालच्या नवाबाविरुद्ध कारवाई केली गेली पाहिजे असं तिथे इंग्रज अधिकाऱ्यांना वाटत होतं. बघा, आता त्यामध्ये त्याला दोन बाजू देखील आहेत. अनेक इतिहासकार या घटनेला इंग्रजांनी सहानुभूती मिळवण्यासाठी रचलेला बनाव देखील मानतात आणि काही जण याला ब्लॅक होल ट्रॅजेडी, खऱ्या अर्थाने घडलेली घटना देखील मानतात. कोणाच्या कालखंडात झाली? ही नवाब सिराजुद्दौलाच्या कालखंडात झाली. तर बघा, तर त्यासाठी जे ते रॉबर्ट क्लाइव्हला परत एकदा त्याचं पाचारण करण्यात आलं. रॉबर्ट क्लाइव्ह कुठे होता, कुठे पाहिला आपण त्याला? तर कर्नाटक युद्धामध्ये, दुसऱ्या कर्नाटक युद्धामध्ये तिथे त्याला आपण पाहिलं. बघा, इथे आता नवाबाचा बंड शांत करण्यासाठी, सिराजुद्दौलाचं बंड शांत करण्यासाठी रॉबर्ट क्लाइव्हला बोलवलं गेलं आणि सिराज विरुद्ध त्याचं जे आहे ते त्याने बंड पुकारला. मग त्यामध्ये बघा, मद्रासून रॉबर्ट क्लाइव्ह आणि ऍडमिरल वॉटसन मोठी फौज घेऊन आल्या. त्यांनी पुन्हा एकदा नवाबाच्या विरोधात युद्ध केलं आणि कलकत्ता जिंकून घेतलं आणि सिराजला अलीनगरचा तह करावा लागला आणि त्याच्यानुसार जे त्या तहानुसार इंग्रजांना सर्व जुने हक्क जे आहेत ते तिथे परत मिळाले. मग त्यामध्ये गुप्त कारस्थान देखील केलं रॉबर्ट क्लाइव्हने. रॉबर्ट क्लाइव्हने काय केलं की सिराजच्या ठीक आहे, हा तह तर झाला आता अलीनगरचा तह, त्याच्यानुसार इंग्रजांना जे ते आधीचे सर्व व्यापाराचे हक्क देखील परत मिळाले, कलकत्ता शहर देखील परत मिळालं. पण मग त्यावरच न थांबता त्याने गुप्त कारस्थान केलं. रॉबर्ट क्लाइव्हने सिराजच्याच दरबारातील फितूर लोकांची हात मिळवणी केली. त्यातून प्रथम कोण होतं तर मीर जाफर, नवाबाचा सेनापती, त्याला नवाब बनायचं होतं. जगत सेठ, बंगालचा एक मोठा सावकार होता. राय दुर्लभ, नवाबाचा अधिकारी, आणि ओमीचंद, मध्यस्थी करणारा व्यापारी. तर यांच्यासोबत जे ते हातमिळवणी जी आहे ती तिथे केले. त्यातूनच जे आहे ती प्लासीची लढाई झाली 23 जून 1757ला. एक भारतीय इतिहासातील सर्वात निर्णायक घटना आपण त्याला तिथे बघू शकतो. भारतीय इतिहासातील सर्वात निर्णायक घटना म्हणून पाहिले जाते, कारण एका लढाईने भारतात ब्रिटिश सत्तेचा पाया रचला. लष्करी ताकदीपेक्षा कट कारस्थानामुळे जास्त जे आहे ते तिथे गाजले. बघा, आता लष्करी जर सामर्थ्य बघायला गेलं तर सिराजुद्दौलाकडे ब्रिटिशांपेक्षा जास्त सैन्य होतं. समजा सिराजुद्दौलाकडे जे आहे ते 50,000 सैनिक असतील तर ब्रिटिशांकडे जे आहे ते कंपनीकडे फक्त 10,000च्या आसपास होती. पण हे जे महत्वाचे लोक होते, नवाबाचा सेनापतीच मीर जाफर, नंतर त्याचे काही सावकार किंवा अधिकारीच जे आहे ते तिथे ब्रिटिशांनी त्यांच्याशी हातमिळवणी केली. म्हणूनच मी तुम्हाला मग सांगितलं ना की ब्रिटिशांनी भारतात सत्ता जी आहे ती डिव्हाइड अँड रूल या पद्धतीने अवलंबली.
डिव्हाइड अँड रूल, फोडा आणि राज्य करा. त्यामध्ये श्रेय जे आहे ते रॉबर्ट क्लाईव्हला जातं. बघा 50,000 सिराजचं सैन्य होतं आणि क्लाईव्हचं सैन्य फक्त 3,200 होतं. 950 युरोपीय आणि 2100 भारतीय होते फक्त. स्थळ, प्लासीच्या लढाईचं स्थळ कुठे होतं बरं? प्लासीच्या लढाईचं स्थळ तर नादिया जिल्ह्यातील भगीरथी नदी काठी जे आहे ते प्लासी, पळाशी म्हटलं जायचं त्याला, पळाशी किंवा पलाशी असं म्हटलं जायचं. पण ब्रिटिशांनी त्याचा अपभ्रंश करून प्लासी असं केलेलं आहे. प्लासी येथील आंब्याच्या बागेत हे जे आहे ते युद्ध झालं. मीर जाफर जो आहे तो लढलाच नाही, तो तटस्थ राहिला. ऍक्च्युली तो नवाबाचा सेनापती होता ना, सिराजुद्दौलाचा सेनापती होता. त्याने नवाबाच्या बाजूने लढायला पाहिजे होतं, पण रॉबर्ट क्लाईव्ह सोबत जे ते हात मिळवणी केल्यामुळे तो तटस्थ राहिला. पावसाने जो आहे तो नवाबाचा दारुगोळा भिजला आणि मीर मदन आणि मोहनलाल यांनीच फक्त नवाबाच्या बाजूने जो आहे तो निष्ठेने तिथे लढा दिला. आणि तिथे मीर मदन जो नवाबाचा एक दुसरा सरदार होता त्याचा मृत्यू झाल्यावर सिराजुद्दौला तिथून पळून गेला. आणि ह्या सर्व फितुरांच्या मदतीने तिथे रॉबर्ट क्लाईव्हने प्लासीच्या लढाईमध्ये नवाब सिराजुद्दौलाचा पराभव केला. आणि अशा प्रकारे ब्रिटिश सत्ता स्थापन होण्यास तिथे भारतात सुरुवात झालेली आपण पाहू शकतो. प्लासीच्या लढाईचे परिणाम काय आहेत बरं? तर सिराजचा अंत झाला, सिराजुद्दौलाचा अंत. पळून गेलेल्या सिराजुद्दौलाला मीर जाफरचा मुलगा मिरन याने पकडून त्याची हत्या केली. नंतर मीर जाफर एक पपेट नवाब बनला. पपेट नवाब, पपेट म्हणजे काय? मालक जसं सांगेल तसंच करायचं, कठपुतली जे म्हणतो आपण त्याला. इंग्रजांनी मीर जाफरला बंगालचा नवा नवाब म्हणून घोषित केले. तो इंग्रजांच्या हातातील कठपुतली बनला. नंतर आर्थिक लूट देखील केली गेली. इंग्रजांना 24 परगणा जिल्ह्याची जमीनदारी मिळाली. क्लाईव्ह आणि अधिकाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांची वैयक्तिक तिथे भेट दिली. कंटिन्यू करायचं की ब्रेक घ्यायचा आहे? चालेल. चलो आता प्लासी नंतरचा घटनाक्रम. प्लासीची लढाई, त्याची पार्श्वभूमी काय ती बघितली. क्विकली एकदा पटकन रिवाइज करूयात. प्लासीच्या लढाईची पार्श्वभूमी, दस्तकांचा गैरवापर किंवा सिराजुद्दौलाला नवाब होण्यापासून ब्रिटिशांनी इंग्रजांनी केलेला विरोध, यस, किंवा जे नवाबाचे शत्रू होते त्यांना ब्रिटिशांकडून मिळणारा पाठिंबा, अशा प्रकारे, किंवा व्यापाराचा होणारा जो आहे तो गैरवापर, खाजगी पद्धतीने जे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी व्यापार केला होता त्यातून जे आहे ते नवाबाचं महसुली नुकसान होत होतं. त्यातूनच जे ती प्लासीच्या लढाईची सुरुवात झालेली आपण पाहू शकतो. मग त्यातूनच जे आहे ते या सर्व कारणांमुळे मग सिराजुद्दौलाने तिथे कलकत्त्यावर हल्ला केला 1756 व त्याचाच एक भाग म्हणून तो हल्ला परतवून लावण्यासाठी रॉबर्ट क्लाईव्ह आणि वॅटसनला बोलवण्यात आलं व त्यातून बॅटल ऑफ प्लासी झाली. बॅटल ऑफ प्लासीमध्ये मीर जाफर, उमीचंद, जगत सेठ आणि जे बाकीचे आपण पाहिले त्यांनी ब्रिटिशांच्या बाजूने जे ते नवाबाविरुद्ध लढले. ते त्या अंतर्गत फितुरी झाली व त्यातून नवाबाचा मृत्यू झाला आणि मीर जाफरचा मुलगा मिरन याने देखील नवाबाची हत्या केलेली आपण बघितलं. हा झाला एकदम एकंदर टोटल बॅटल ऑफ प्लासीचा घटनाक्रम. बघा आता प्लासीच्या घटनाक्रमानंतर मीर जाफरचा काळ. मीर जाफरचा काळ, सिराज उद्दौला, त्याच्यानंतर नवाब कोण बनतं? मीर जाफर. मीर जाफर 1757 ते 1760 दरम्यान तो तिथे बंगालचा नवाब असतो. बघा त्यामध्ये मग त्याला तिथे पपेट नवाब म्हणून तिथे बसवण्यात आलं. तर पपेट नवाब म्हणजे काय बरं? तर इंग्रज जसं सांगतील की आम्हाला व्यापारी सवलती दे तर देणे, महसूल आम्हाला दे तर देणे, किंवा आम्हाला सोडून इतरांनी व्यापार नाही केला गेला पाहिजे, तर हे देखील त्यांनी तिथे ऍक्सेप्ट केलं गेलेलं होतं. बदल्यात तो फक्त तिथे एक नॉमिनल म्हणून एक नवाब बसवलेला होता, पण पूर्ण अधिकार जे ते तिथे कंपनीकडे होते. बघा मग त्यामध्ये इंग्रजांची वाढती हाव मीर जाफरच्या नंतर कालांतराने लक्ष झाली. इंग्रजांनी मीर जाफरकडून प्रचंड पैसा मागण्यास सुरुवात केली की ठीक आहे व्यापारी सवलती तर घेतच होत्या, पण बंगाल हा त्यावेळेचा एक असा समृद्ध असा भाग होता. गंगेचं खोरं त्यावेळेस होतं तिथे. गंगेचं खोरं जे आहे ते समृद्ध होतं. पिकं जी आहे ती मोठ्या प्रमाणात घेतली जायची, व्यापार चालायचा, किंवा हातमाग उद्योग जे होते ते देखील भरभराटीला होते. त्यामुळे बंगालचं नाव त्यावेळेस श्रीमंत, बंगालचं जे प्रेसिडेन्सी ती श्रीमंत अशी समजली जायची. तर त्याचाच एक फायदा घेण्याचा ब्रिटिशांनी प्रयत्न केला. त्याचाच एक भाग म्हणून इंग्रजांनी मीर जाफरकडून प्रचंड पैसा मागण्यास सुरुवात केली. मग त्यामध्ये युद्धाची भरपाई म्हणून आता जे प्लासीची लढाई झाली त्या युद्धाची भरपाई म्हणून 1,77,00,000 रुपये देखील नवाबाने ब्रिटिशांना दिले. त्यावेळेचे 1,77,00,000, आताचे भरपूर असतील. याशिवाय वैयक्तिक भेटवस्तू म्हणून लाखो रुपये, बंगालची तिजोरी
पूर्णपणे रिकामे झाले. मग मीर जाफरला कालांतराने, सुरुवातीला चांगलं वाटलं त्याला, पण कालांतराने मीर जाफरलाही ब्रिटिशांचं खरं ध्येय, खरं उद्दिष्ट काय आहे ते तिथे कळायला लागलं. मग मीर जाफरला देखील याचा कंटाळा आला की ते इंग्रजांच्या मागण्या कधीच संपणार नाही ते त्याला समजलं. मग त्याने डच लोकांची हातमिळवणी करून इंग्रजांना हाकलण्याचा प्रयत्न केला. मग त्याचाच एक भाग बेदारची लढाई झाला. बघा, बेदारची लढाई मी तुम्हाला सांगितलं होतं ना, कोणामध्ये झाली? इंग्रज आणि डच लोकांमध्ये बेदारची लढाई. ती जी आहे ती मीर जाफरने डच लोकांसोबत हातमिळवणी केली होती. इंग्रजांनी डच लोकांचा पराभव केला. आता मीर जाफरवरच विश्वास राहिला नाही, कारण ज्याला आपण नवाब म्हणून बसवलं मीर जाफरला इंग्रजांनी, तोच त्यांच्या विरुद्ध गेला आणि डच लोकांना जाऊन मिळालं. त्यामुळे इंग्रजांना मीर जाफरवर विश्वास राहिला नाही. मग मीर कासिमला बोलवण्यात आलं. मीर कासिमला तिथे बोलवण्यात आलं 1760ला, आणि मीर कासिमला नवाब म्हणून तिथे त्याला गादी देण्यात आली. बघा, 1760 मध्ये व्हॅन्सिटाट जो आहे तो ब्रिटिशांचा तिथे गव्हर्नर बनला, कंपनीचा गव्हर्नर बनला, कंपनी गव्हर्नर. व्हॅन्सिटाट मीर जाफरला काढून, जे आहे ते मीर जाफरला काढून त्याचा जावई मीर कासिम नवाब बनला. बदल्यात मीर कासिमने इंग्रजांना वर्धमान, बिदनापूर आणि चितगाव हे 3 जिल्हे दिले. ह्या सर्व फॅक्ट्स जे आहेत ते महत्वाच्या आहेत. इनकेस प्रश्न आलाच की मीर जाफर नंतर नवाब कोण बनला, तर मीर कासिम बनला, 1760 साली बनला, आणि त्याने नवाब मला बनवलं, त्याचाच एक फेवर म्हणून किंवा त्याचाच एक उपकार म्हणून वर्धमान, मिदनापूर आणि चितगाव हे 3 जिल्हे जे आहेत ते तिथे इंग्रजांना देऊन टाकले. जिल्हे देऊन टाकले म्हणजे त्याच्यातील त्या जिल्ह्यांमधील व्यापारी हक्क, महसुली हक्क जो आहे तो तिथे इंग्रजांना त्याने देऊन टाकला. नंतर इंग्रजांनी मीर कासिमला नवाब म्हणून का बसवलं, तर मीर जाफरकडे देण्यासाठी पैसे उरले नव्हते. मीर कासिम अधिक कार्यक्षम वाटला आणि मीर जाफरने डचांशी संगनमत केल्यामुळे इंग्रज जे आहे ते तिथे चिडलेले होते. तर म्हणून जे आहे ते मीर कासिमला तिथे आणण्यात आलं. बघा, आता मीर कासिम एक अनपेक्षित नवाब कसा, तर इंग्रजांना वाटले की मीर कासिम जो आहे तो देखील एक पपेट किंवा बाहुलं बनेल, पण तो देखील एक महत्वाकांक्षी आणि स्वाभिमानी बनला, स्वाभिमानी निघाला. मग त्यामध्ये त्याने राजधानी बदलली. बघा, तो स्वाभिमानी राजधानी बदलली. इंग्रजांच्या हस्तक्षेपापासून दूर राहण्यासाठी मुर्शिदाबादवरून मुंगेर, बिहार येथे राजधानी हलवली. हे लक्षात ठेवायचे. बंगालच्या साम्राज्याची राजधानी आहे ती मुर्शिदाबादवरून राजधानी मुंगेर, बिहार या ठिकाणी हलवली. कोणी, तर मीर कासिमने. नंतर सैन्य सुधारणा देखील घडवून आणली. युरोपीय पद्धतीने सैन्य प्रशिक्षण, मुंगेर येथे तोफा व बंदुका बनवण्याचा कारखाना देखील त्याने काढला. नंतर व्यापारी वाद, दस्तक जे होते, पासेस जे होते, जे की ब्रिटिश मनमानी पद्धतीने वापरत होते, त्यातून जे आहे ते नवाबाला महसुली नुकसान होत होतं. तर त्या दस्तकाचा गैरवापरावर उपाय म्हणून सर्व भारतीय व्यापाऱ्यांचा कर माफ केला. म्हणजेच ब्रिटिशांना जे नको होतं तेच त्याने केलं, की ब्रिटिशांना काय होतं ना, की हे जे दस्तक आहेत किंवा हे जे व्यापारी सवलती आहेत त्या फक्त आम्हालाच दिल्या गेल्या पाहिजे. तसं न करता मीर कासिमने सर्व भारतीय व्यापाऱ्यांचाच कर माफ केला, त्यांना जे आहे ते विशेष सवलती दिल्या गेल्या. त्याच्यामुळे इंग्रजांची विशेष अशी स्पेशल ट्रीटमेंट किंवा विशेष सवलत जी आहे ती तिथे संपली. म्हणूनच त्याला आपण म्हटलं ना, की महत्वाकांक्षी स्वाभिमानी निघाला होता. तर बघा, त्यातून काय झालं, तर बक्सरची लढाई. आता इंग्रजांचा परत इथे एकदा संताप झाला, की आम्ही जे आहे ते नवाब तुला बसवलेला आहे, आम्ही आतापर्यंत नवाब बदलले, तुला नवाब बसवले, वी आर द किंग मेकर्स अँड यू आर नॉट फॉलोइंग अवर ऑर्डर्स. अशा प्रकारे इंग्रजांचा तिथे संताप झाला व त्यातूनच बक्सरच्या लढाईला तोंड मिळालं. बक्सरची लढाई जी ती चालू झाली. बक्सरची लढाई असा जर प्रश्न मी तुम्हाला विचारला तर ती कधी झाली? 1764ला. आधी प्लासीची लढाई, मग नंतर बक्सरची लढाई झाली. त्यामध्ये ही प्लासीपेक्षा महत्वाची मानली जाते, कारण त्यामध्ये जे आहे ते महत्वाचे राजे तिथे सहभागी होते, त्रिकूट होते ते. मग आता इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी बघा, त्याची युद्धाची पार्श्वभूमी जर पाहिली आपण, तर मीर कासिम हा एक कार्यक्षम नवाब होता. त्याने इंग्रजांच्या दस्तक वापराला गैरविरोध केला, भारतीय व्यापाऱ्यांना करमुक्त केले, त्यामुळे इंग्रजांचा संताप झाला व इंग्रजांनी मीर कासिमचा पराभव केला. त्यातूनच जे ते मीर कासिमचा देखील तिथे पराभव केला. बघा, तर ह्या युद्धामध्ये एक अलायन्स तयार झालं, एक त्रिकूट तयार झालं, अलायन्स, ट्रिपल अलायन्स. मीर कासिम जो आहे त्याला तिथे खबर मिळाली की हे सर्व आपण जे रिफॉर्म्स केले त्यांचा ब्रिटिशांना तिथे
संताप झालेला आहे व ते आपल्यावर आक्रमण कधीही करू शकतात व त्याचाच एक भाग म्हणून मीर कासिम पळून अवधला गेला आणि त्याने एक शक्तिशाली आघाडी तयार केली. तर त्या आघाडीत कोण होतं हे लिहून घ्यायचंय. मीर कासिम स्वतः बंगालचा नवाब, ज्याला पदावरून काढून टाकण्यात आलं होतं. शुजाउद्दौला अवधचा नवाब, नंतर शाह आलम दुसरा मोगल सम्राट, मुघलांचा त्यावेळेचा सम्राट शाह आलम 2. परीक्षेत जर प्रश्न विचारला तुम्हाला की बक्सरच्या लढाईमध्ये ट्रिपल अलायन्स कोणाच्या दरम्यान होता, तर मीर कासिम, शुजाउद्दौला आणि शाह आलम दुसरा. शाह आलम दुसरा मुघल सम्राट, शुजाउद्दौला अवधचा नवाब आणि मीर कासिम जो तो बंगालचा पदच्युत नवाब होता. नंतर यांच्यामध्ये ह्या तिघांमध्ये आणि ब्रिटिशांमध्ये युद्ध झालं. हे तिघ आणि ब्रिटिशांमध्ये युद्ध झालं, म्हणजे कंपनीमध्ये, ब्रिटिश म्हणजे कंपनीमध्ये, ईस्ट इंडिया कंपनीमध्ये युद्ध झालं. आता युद्धाचा निकाल काय लागला बरं? युद्धाचा निकाल बक्सर हे कुठे आहे बरं? बिहारमधील गंगा नदीच्या काठी बक्सर हे ठिकाण आहे. गंगा नदीच्या काठी बक्सर आहे. बघा, युद्धाचा निकाल मेजर हेक्टर मुनरोच्या नेतृत्वाखाली केवळ 7 ते 8 हजार इंग्रज सैनिकांनी 40 ते 60 हजार संयुक्त भारतीय फौज, या तिघांच्या ज्या फौजा होत्या त्यांचा पराभव केला. मीर कासिम पळाला. मुघल सम्राटांनी अवधच्या नवाबाने जी ती शरणागती पत्करली. पुन्हा एकदा शरणागती पत्करली. नंतर अलाहाबादचा तह केला गेला. अलाहाबादचा जो आहे तो तह केला गेला. ह्याच्यानंतर काय झालं ना, मीर कासिम पळून गेला. त्याच्यानंतर परत एकदा मीर जाफरला तिथे त्यांनी सत्तेवर बसवलं, परत एकदा नवाब बनवलं, परत एकदा जे आहे ते तिथे नवाब बनवलं मीर जाफरला. म्हणजे आधी सिराजुद्दौला, मग मीर जाफर, मग मीर कासिम, मग परत एकदा मीर जाफर. काही अल्पावधीतच त्याचा देखील तिथे मृत्यू झाला. नंतर बघा, अलाहाबादचा तह 1764 ला बॅटल ऑफ बक्सर झालं, बक्सरची लढाई. नंतर अलाहाबादचा तह झाला 1765 ला आणि दुहेरी शासन पद्धती जी आहे ती तिथे अस्तित्वात आली, दुहेरी शासन पद्धती. मग त्यामध्ये अलाहाबादच्या तहामध्ये काय सांगितलं होतं की तो कोणासोबत झाला? कंपनीचा मुघल सम्राटासोबत. त्यामध्ये बंगाल, बिहार आणि ओरिसाचे दिवाणी हक्क मिळाले, बदल्यात जे आहे ते वार्षिक 26 लाख रुपये देण्याचं देखील ठरलं. कोणाला? बघा, अलाहाबादचा तह कोणासोबत झाला? युद्धानंतर रॉबर्ट क्लाइव्ह पुन्हा भारतात आला आणि त्याने 2 स्वतंत्र तह केले. कोणी केले हे? रॉबर्ट क्लाइव्हने. रॉबर्ट क्लाइव्हने हे 2 तह केले. त्यामध्ये मुघल सम्राटासोबत शाह आलम 2 जो आहे त्याच्यासोबत बंगाल, बिहार आणि ओरिसाचे दिवाणी हक्क कंपनीला मिळाला. तर दिवाणी हक्क म्हणजे काय बरं? तर ह्या भागातला महसूल जमा करण्याचा अधिकार जो आहे तो तिथे महसुली हक्क जो आहे तो कंपनीला मिळाला. त्या बदल्यात इंग्रजांनी मुघल सम्राटाला जे ते वार्षिक 26 लाख रुपये देण्याचं कबूल केलं. इंग्रजांनी सम्राटाला वार्षिक 26 लाख रुपये देऊ केले. नंतर दुसरा करार जो आहे तो अवधच्या नवाबासोबत झाला. अवधच्या नवाबासोबत काय करार झाला? तर नवाबाने इंग्रजांना 50 लाख रुपये युद्धाची भरपाई म्हणून दिले. नवाबाने इंग्रजांना 50 लाख रुपये बॅटल ऑफ बक्सर जे झालं त्याची युद्ध भरपाई म्हणून दिले. तर अवध बफर स्टेट म्हणून एक काम करू लागलं. बफर स्टेट म्हणजे काय? तर बंगालचा जो भाग होता, अवध म्हणजे कुठे आहे? मॅप नाही का आपल्याकडे? ठीक आहे, इथे मी तुम्हाला काढून दाखवतो. बघा, भारताचा जर आपण असा मॅप बघितला, इकडे नॉर्थ ईस्ट इंडिया जो आहे, एक टेम्पररी असा एक मॅप समजा. इथे जो आहे तो आपला बंगालचा भाग येतो, इथे जो आहे तो अवधचा भाग येतो. येस, अवधचा भाग हा इथे येतो असा अवधचा. तर त्याला एक बफर स्टेट म्हणून मान्यता देण्यात आली. बफर स्टेट म्हणजे काय? बफर स्टेट का? कारण इकडे जर पूर्ण इंग्रजांना राज्य करायचं असेल तर अवध जो आहे तो इथे थोडासा येतो अवधचा भाग. तर मराठ्यांची सत्ता जी आहे ती इथं पासून इथपर्यंत अशी पसरलेली होती. तर मराठ्यांपासून संरक्षणासाठी अवधला एक बफर स्टेटचा दर्जा देण्यात आला. बफर स्टेट मराठ्यांपासून संरक्षणासाठी. अवध बफर स्टेट म्हणून काम करू लागले. कारण का? तर मराठ्यांपासून संरक्षण पाहिजे होते ब्रिटिशांना.
नंतर दुहेरी शासन व्यवस्था देखील स्थापन केली गेली. दुहेरी शासन व्यवस्था काय, तर 1765 ते 1772 दरम्यान झाले. त्यामध्ये दुहेरी शासन व्यवस्थेचे महत्वाचे घटक काय होते, कारण का दुहेरी शासन व्यवस्था का स्थापन केली गेली, कारण रॉबर्ट क्लाइव्हचं मी तुम्हाला लेक्चरच्या सुरुवातीला सांगितलं होतं की तो म्हटला होता, आता आपण ह्याला नवाब करतोय, त्याला काढतोय, त्याला परत काढून तिसऱ्यालाच नवाब करतोय, असं किती वेळ करत बसणार, त्याच्यापेक्षा आपण स्वतःच वी शॅल अवरसेल्व्स बिकम नवाब, आपण स्वतःच नवाब बनूया. त्याचाच एक भाग म्हणून त्याने दुहेरी शासन व्यवस्था रॉबर्ट क्लाइव्हने आणली. रॉबर्ट क्लाइव्हने 1765 ला आणली, हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. 1765 ती 1772 पर्यंत चालली. नंतर लॉर्ड कॉर्नवॉलिस आला, कॉर्नवॉलिसने एक नवीन पद्धत आणली, ती देखील पाहणार होतो आपण. बघा आता दुहेरी शासन व्यवस्था, ड्युअल गव्हर्नमेंट जे आहे ते, ड्युअल गव्हर्नमेंट, त्यामध्ये दिवाणी महसूल अधिकार जे ते इंग्रजांकडे होते, पैसा त्यांच्या खिशात जायचा, महसूल गोळा करण्याचे अधिकार इंग्रजांकडे होते. नंतर निजामत किंवा प्रशासकीय भाग जो होता तो नवाबाकडे होता. प्रशासकीय म्हणजे लॉ अँड ऑर्डर जे म्हणतो आपण, तर ते निजामत अधिकार जे ते नवाबाकडे होते. पण पैसा नसल्याने नवाबाला काहीच करता येत नव्हतं. पैसाच नाहीये म्हटल्यावर पूर्ण जे आहे ते तिजोरीच रिकामी आहे नवाबाची, सर्व पैसा जो आहे तो कंपनीकडेच जातोय आणि इथे जे ती कायदा सुव्यवस्था राखायची, त्यामुळे तिथे जे आहे ते सत्ता व्यवस्थित चालत नव्हती किंवा दुहेरी शासन व्यवस्था जी आहे तिथे कोलॅप्स झालेली आपण नंतर पाहू शकतो. इंग्रजांकडे अधिकार होते पण जबाबदारी नव्हती, नवाबाकडे जबाबदारी होती पण अधिकार नव्हती. बंगालची जनता ज्यामुळे जी आहे ती प्रचंड तिथे भरडली गेली होती. बघा ना, अधिकार होते, सर्व पैशांचे अधिकार त्यांच्याकडे होते, सर्व पैसा त्यांच्या खिशात जात होता, पण जबाबदारी काहीच नव्हती, ते कोणालाच उत्तर द्याय नव्हते. नवाबाकडे सर्व प्रशासनाची जबाबदारी होती, त्याला प्रशासनाचा गाडा चालवायचा होता, त्याला कायदा सुव्यवस्था मेंटेन करायची होती, पण त्याच्याकडे अधिकारच नव्हते, काही पैसा कमवण्याचे अधिकार नसल्यामुळे जे आहे ते ही व्यवस्था जास्त काळ टिकली नाही. ती फक्त 1772 पर्यंत तिथे टिकू शकली, रॉबर्ट क्लाइव्हने जी आणली होती ते. नंतर येस, हे रिव्हिजन टेबल दिलेलं तुम्हाला, ते एकदा पाहून घ्या कधी झालं ते दोन्ही बॅटल्स. एकदा क्विकली बघून घ्या. बक्सरचे महत्व, इंग्रज आता केवळ व्यापारी राहिले नाही, ते बंगालचे कायदेशीर मालक बनले आणि दिल्लीपर्यंतचा त्यांचा मार्ग मोकळा झाला. बघा आता कशा प्रकारे जे आहे ते ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी जे ती हळूहळू पेनिट्रेट करते भारतामध्ये, कशा प्रकारे जी ती पेनिट्रेट करते. सुरुवातीला त्यांनी जे आहे ते तिथे एक व्यापारी कंपनी म्हणून आले, फरमान जे आहे ते जहांगीराच्या दरबारी जाऊन जे आहे ते विविध ठिकाणी वखारी स्थापन करण्यास परवानगी मिळवली. नंतर मुघल साम्राज्याचं पतन झाल्यावर देखील विविध प्रकारे जे आहे ते तिथे वखारी स्थापन केलं त्यांनी. आणि फ्रेंच सत्ता जी होती, युरोपच्या खंडातली जी मुख्य त्यांना चॅलेंज देणारी जी सत्ता होती, त्यांचा देखील तिथे त्यांनी नायनाट केला. व बंगालचे जे आता युरोपियन स्पर्धकच राहिले नाही, त्यांना फक्त आता अंतर्गत स्पर्धकच राहिलेले होते, त्या अंतर्गत स्पर्धकांपैकी त्यांनी बंगालचं संस्थान देखील तिथे खालसा केलेलं आहे. आणि आता पुढे त्यांची वाटचाल जी आहे ते इतर भागांकडे झालेली आपण पाहू शकतो. त्यामध्ये मग अवधचं देखील पाहूयात आपण. आता अवध